नांदेड येथे नांदेड, हिंगोली, परभणी, सांगली, निजामाबाद इथल्या व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची फार्मर प्रोड्युसर कंपन्यांची बैठक झालेली आहे। हळद हे या 7-8 जिल्ह्यातलं महत्त्वाचं पीक आहे। एकाच दिवसामध्ये या हळदीच्या पिकामध्ये 1200-1300 रुपयाची तेजी आणि 1300 रुपयाची मंदी यायला लागलेली। याच्यामुळं शेतकरी आणि व्यापारी सर्वजण परेशान आहेत। निजामाबाद इथे NCDX मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉक केला जातो, त्या गोडाऊनमध्ये ठेवल्या जातं। तर तिथं स्पॉट पंचनामा करण्यासाठी सांगली, नांदेड, हिंगोलीचे व्यापारी गेले असताना तिथं निकृष्ट दर्जाचा 3rd ग्रेडचा माल ठेवण्यात आलेला आहे आणि त्याला चांगलं दाखवून ते भाव मॅन्युप्युलेट करण्यात येत आहे। ॲक्च्युअल बाजाराचा जो व्यवहार आहे तो तेजी मंदीवर असतो। डिमांड आणि सप्लाय यावर हा व्यवहार असला पाहिजे। डिमांड जास्त झाली तर भाव वाढतो, डिमांड कमी झाली तर भाव कमी होतो। परंतु NCDX वर मॅन्युप्युलेटेड करून कॉम्प्युटरवर तेजी मंदी दाखवून या भावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तेजी मंदी करण्यात येत आहे। याचं मोठं नुकसान या भागातल्या व्यापाऱ्याला होत आहे। म्हणून आज एक बैठक इथे घेण्यात आली। मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी आले आहेत। या संदर्भामध्ये देशाचे पंतप्रधान, त्याचबरोबर अर्थमंत्री, कॉमर्स मंत्री यांना सगळ्यांना निवेदन पाठवल्या जाणार आहेत। ज्या पद्धतीनं तेलबिया NCDX मधनं बाहेर काढल्या आणि तेलबिया उत्पादकांना न्याय मिळाला, त्याच पद्धतीनं हळद हे सुद्धा NCDXच्या बाहेर काढलं गेलं पाहिजे। तरच हळद उत्पादकांना चांगला भाव मिळेल, व्यापाऱ्यांना भाव मिळेल ही या निमित्तानं सर्व लोकांनी सांगितलेलं आहे। निश्चित येत्या 8-10 दिवसामध्ये आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि या भागातले सर्व 10-15 खासदार घेऊन आम्ही कॉमर्स मंत्र्यांची भेट घेऊन हळद ही NCDXच्या बाहेर काढल्याशिवाय राहणार। तिला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी 100 कोटी रुपये दिलेले होते। ते 100 कोटी रुपयाची कामं तिथं चालू आहेत। परंतु मागच्या 8-10 महिन्यांपासून जे काही उर्वरित पूर्ण DPR तयार झालेला आहे 850 कोटी रुपयाचा झालेला आहे आणि 8 महिन्यापासून वित्त खात्याकडनं ते थांबवण्यात आलेलं आहे। निश्चित काही दिवसामध्ये तो येईल, कारण या अधिवेशनामध्ये 45 मिनिटं लक्षवेधी लागली आणि तिथं माननीय अर्थ राज्यमंत्री होते, त्यांनी शब्द दिलेला आहे की निश्चित जे 2 वर्षामध्ये हा उपक्रम पूर्ण करायचा होता या संदर्भामध्ये तातडीने निधी देण्यात येईल। अजून पूर्ण हा निधी उपलब्ध झालेला नाही, थांबवण्यात आलेला आहे। हळदीचं भविष्य NCDXच्या डब्यावर अवलंबून आहे। त्याच्यामुळे या डब्यामध्ये अचानक येणारी तेजी मंदी ही शेतकऱ्याच्या जीवनमानावर परिणाम करणारी असल्यामुळे या NCDXच्या प्लॅटफॉर्मवर जर मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असतील तर ते कुठंतरी थांबले पाहिजे। हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी आम्ही चर्चेला घेतलेली होती। त्याचबरोबर NCDXच्या प्लॅटफॉर्मवर ज्या पद्धतीने व्यापाऱ्याची हळद लागती त्याच पद्धतीने थेट शेतकऱ्यांची हळद लागली पाहिजे। नाहीतर शेतकऱ्याच्या नावाखाली फक्त काही ठराविक लोकांचं जर भलं होत असेल तर याचाही कुठंतरी विचार होणं गरजेचं आहे। शेतकरी असतील, सर्वसामान्य गावगाड्यातला छोटा मोठा व्यापारी असेल, त्याची हळद NCDX पासच करत नाही अशा अनेक तक्रारी आहेत। मग नांदेड असेल, हिंगोली असेल, वसमत असेल, ही हळदीची सगळ्यात मोठी बाजारपेठ असून सुद्धा या भागातली हळद जर त्या NCDX वर पास होत नसेल तर हे कुठंतरी चुकीचं होते। त्याच्यामुळं अनेक लोकांची अशी भावना होती की NCDXच्या बाजारातून हळद बाहेर काढावी। परंतु शेतकरी म्हणून आमची सगळ्यांची भूमिका अशी आहे की जर करता शेतकऱ्यांचा माल जर NCDX काही विशेष बाब म्हणून जर स्वीकारण्यास तयार असेल तर NCDX वर राहण्यास आमची हरकत नाही। परंतु ठराविक लोकांच्या तेजीमतीसाठी जर शेतकऱ्यांच्या नावाचा वापर होत असेल तर हेही चुकीचं आहे।